प्रभाग क्रमांक 7 या प्रभागात आलेलो आहोत। या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न आहे। काही चाळींमध्ये गेलो आपण, काही लोकवस्तीमध्ये आपण गेलो, तिथेही महिलांचा हाच प्रश्न होता। पाण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे आणि रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणाने गंभीर आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले जे आता उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत। किती वर्षापासून तुम्ही इथं राहता आणि तुमचं नाव काय आहे आणि इथले जे स्थानिक प्रश्न आहेत काय आहेत? माझं नाव युसुफ शेख, मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे। मी तसा राजकारणात कमी आणि समाजकारणात जास्त। शिक्षण MSW आहे। मी पूर्व स्वसातमध्ये राहतो आणि जन्म जिकडे झाला आहे, इकडचे जन्म इकडे झाला आहे। मी ह्या मातीतला आहे, ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी। ह्या भूमीमध्ये जो काही त्रास आहे तो जो इतरांना आहे तो पण मला आहे आणि आमच्या त्रासाला गेल्या 50 वर्षापासून काही लोक राजकारण करत आहेत, पण आमचे प्रश्न जसे तसेच आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुरुंगात वसाहत अजूनपर्यंत आमच्या नावावर झालेली नाही। त्याचा काही हिस्सा केला, मध्ये बिल्डरांना हाताशी धरून पेपर बनवण्यात आले, त्यानंतर त्याचं डिमार्केशन चेंज करण्यात आलं। त्यासाठी आम्ही खूप मोठं आंदोलन उभं केलं। हे सगळं करण्याची आम्हाला गरज का भासली? समाजकारण करत असताना राजकारणी लोक समाजकारण जे करतात त्यांना दाबतात, तर जनतेचा आवाज दाबण्याचा जो काम चालतं की त्या जनतेच्या आवाजाला दाबतात अशा लोकांना त्यांच्या घरचा रस्ता दाखवण्यासाठी आमच्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्त्याला, सामान्य लोकांना राजकारण द्यावं लागतं। आमचे प्रश्न खूप गंभीर आहेत। जर तुम्ही बघितलं असेल तर आमच्याकडं रस्त्याचा प्रश्न आहे, आमच्याकडं कचऱ्याचा प्रश्न आहे, आमच्याकडं पाण्याचा प्रश्न आहे। पाणी जर तुम्ही म्हणालात की आमच्या इथे एक टाकी बांधण्यात आली, टाकी बांधल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की खूप प्रेशरने आणि खूप जोरात पाणी येईल। पाण्याचं तर की तुम्ही सोडूनच देणार, कारण आमच्या इथं महिला रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतात पाण्यासाठी। पाण्याचं नियोजन नाही, वाटप कसं होतं आहे पाण्याचं हे सुद्धा आम्हाला माहीत नाही। तर ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला रस्त्यात उतरावं लागते। म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून मी ही निवडणूक लढवतो आहे। हा लढा फक्त माझा नाही आहे, तर ह्या जनवाडी भागामध्ये राहणाऱ्या, माझ्यासारख्या वस्तीमध्ये राहणाऱ्या, ज्या स्लममध्ये राहतात त्या सगळ्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा लढा आहे। SRAचे प्रश्न गंभीर होत चालले, बिल्डरांचा डोळा सगळ्या त्या प्रॉपर्टीवर आहे। लोकांना त्यांची घरं जी आहेत ती छोटी छोटी मिळायला लागलीत, कुटुंब मोठे, घरं छोटी, त्या लोकांनी करायचं। तुम्ही त्यांचं छत काढताय, इतर टेकडी फोडण्याचा कार्यक्रम लावला आहे, ती का? तर रस्ता पाहिजे, बोगदा पाहिजे। स्थानिकांना तर त्याचा त्रास होतो आहे आणि ह्या रस्त्याचं काही, आता मेट्रो झाली, मेट्रो कशी रोड खालून घेऊन गेले, तुम्हाला बोगदाच करायचा तर तुम्ही त्याच्या खालून घेऊन जाऊ शकता ना, पण त्यासाठी कोणत्याही वाड्या वस्तींना, कोणत्या सोसायटींना त्रास होता कामा नये आणि सगळ्यात मोठ्या पर्यावरणाचा त्रास होता कामा नये। ग्लोबल वॉर्मिंगचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पर्यावरण जपलं पाहिजे, एकही झाड तुटलं नाही पाहिजे, ह्या विचाराच्या तुम्ही फक्त इथं जाऊन बघितलं, शाळा आहे आमच्याकडे वीरबाजी प्रभू शाळा, एकदा जाऊन फक्त त्याची दुरावस्था बघा। अशाच पुणे महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमधली ही दुरावस्था आहे। तिथं शिक्षणाचा दर्जा खालावला आहे। आपल्याला मुलांना मोफत शिक्षण आणि उच्च दर्जाचं शिक्षण कसं मिळेल हे बघायला पाहिजे, हे राजकारण्यांचं काम होतं, पण ते आज आम्हाला आमच्या खांद्यावर घेऊन ते पेटवायचं, म्हणून आम्ही राजकारण करतो। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते जे MSW झाले, अभ्यासू आहेत, स्थानिक आहेत आणि स्थानिक असल्यामुळे इथले जे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न असोत, पूरग्रस्त चाळीतले जे नावावर अजून झालेले नाहीत अनेक लोकांच्या ते असोत, किंवा पार्किंगचा प्रश्न असो, गुन्हेगारीचा असो, किंवा टेकड्या फोडून जे आता पर्यावरणाचा ऱ्हास होते त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। या सर्व स्थानिक प्रश्नांचा मला अभ्यास आहे आणि मी हे सर्व प्रश्न सोडू शकतो, कारण मी इथला स्थानिक असल्यामुळे मला सर्व गोष्टी मी सोडू शकतो असा त्यांना आत्मविश्वास आहे। लोकंसुद्धा मला साथ देतील असा त्यांना आत्मविश्वास आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ते, त्यांनी आपला या भागातला जो संपूर्ण परिसर आहे त्यांना ज्ञात आहे, त्यांच्याशी आपण बोललो। अधिक काय, अजून काय तुम्हाला बदल काय घडवायचं, बदल काय तुमचं विजन काय असणार आहे आता पुढचं? निवडून गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजगारावर कोणी काही बोलत नाही। माझं विजन आहे की मी असं म्हणणार नाही की मी दरवर्षी 1 कोटी किंवा 2 कोटी लोकांना नोकरी देईन।
पण मी एवढं सांगू शकतो, मी 500 लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, कारण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मी काम करत होतो. त्यामुळे मला तेवढं तर नक्की आहे, ज्या मुलांची इच्छा आहे कंपन्यांमध्ये जाऊन काम करण्याची, की तिथंसुद्धा कामगार कमी पडतात, अशा ठिकाणी मी 500 युवकांना नोकरी नक्कीच लावून देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे की ती आपण नेहमी म्हणतो परदेशात गेल्यानंतर की इथं वाहतूक व्यवस्था किती छान आहे, हे कसं काय छान आहे. तर तिकडचं असं आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असल्यामुळं तिथं रस्त्यावर गाड्या कमी येतात. पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे, पुणे शहर औद्योगिक क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा जास्त असणार आहे आणि त्यांनी का नाही यावं. शहर आहे, शहर वाढतच राहणार आहे, शहराचा विकासच होत राहणार आहे. पण त्याबरोबर शहराच्या आजूबाजूचा भौगोलिक परिसर बघितला तर हा पुणे शहर खूप मोठं आहे. आम्ही जेव्हा वाहतूक व्यवस्था चांगली करू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर दिला, तर मी तुम्हाला 100% सांगतो की पुणे शहरावर वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. शिक्षणावर भर द्यायचं, प्रत्येक मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. आपण म्हणतो राईट टू एज्युकेशन, खाली आपण किती ॲडमिशन होतं ते बघा. तर आपण प्रत्येक मुलांना राईट टू एज्युकेशन म्हणून आपण इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालतो. त्यांना थोडी थोडी पोरं घेतात. पुणे महानगरच्या एवढ्या सुंदर शाळा आहेत, एवढी मोठी स्पेस आहे, तर तिकडे इंग्लिश मिडियम चालू करून मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकून आपण का नाही शिक्षण देऊ शकत तिथं मोफत. ते देण्यासाठी पहिलं काम करायचं आहे. मला फक्त काम काय करायचं आहे की रस्ते, वीज, पाणी व्यवस्था ही एकदम छान करायची. त्याचबरोबर रोजगार, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पुणे शहरामध्ये असलेली गुन्हेगारी, बाल गुन्हेगारी ही वाढत चालली. बाल गुन्हेगारीला रोखणं हे फक्त पोलिसांचं नाही किंवा त्या फॅमिलीचं नाही, तुमचं आमचं सर्व समाजातील प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तीचं, ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य की बालगुन्हेगारी रोखून त्यांना योग्य दिशेने त्यांना आपण हे केलं पाहिजे, दिशा दाखवली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग सेंटर उभे करावं लागतील. महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला लेडीज मार्शल ठेवावं लागतील, कारण आता आपण लेडीज मार्शल बघत नाही. तर लेडीज मार्शल असतील तर मी तुम्हाला सांगतो महिला सुरक्षा सुविधा चांगलीच नाही. बहुजन आघाडीचे उमेदवार ज्यांनी या भागातले जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सर्व मांडलेले आहेत.